अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा वाहन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 25,40,000 रुपये किमतीची 10 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत। गुप्त माहितीवरून MIDC अहिल्यानगर येथे पोलिसांनी सापळा रचून आरोपी बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे वय 24 राहणार 3 सारी कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर, समाधान देवीदास राठोड वय 25 राहणार बुलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर, हल्ली राहणार बोलेगाव फाटा अहिल्यानगर, दादासाहेब दिलीप बावचे वय 28 राहणार सावळीविहीर तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर यांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून इर्टिगा, बुलेट, ॲक्टिवा, पल्सर आणि ट्रॅक्टर अशी 10 वाहने जप्त करण्यात आली। तसेच सोमा उर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे बोलेगाव फाटा अहिल्यानगर, रोहन अनिल अभंग राहणार देवाचा मळा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हे आरोपी फरार आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने गुन्हेगारनामे समाधान राठोड व त्याचे 2 साथीदारांना राहणार कोपरगाव यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना विचारपूस करता त्यांच्याकडनं 2 ट्रॅक्टर, 1 इर्टिगा गाडी आणि 7 मोटरसायकल असा साधारण 25 लाखाचा ऐवज हा जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेला आहे।